नमस्ते. जेनेसिस पेरिओरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांपैकी सर्वात महत्त्वाचे 2 विषय म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता. या 2 विषयांवर आपण एक कोर्स घेऊन येतोय, जो की संपूर्ण फ्री असणार आहे. या कोर्समध्ये बुद्धिमत्ता व अंकगणित या दोन्ही विषयांचे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्या 2 विषयांचे सर्व कन्सेप्ट आपण घेणार आहोत आणि त्या कन्सेप्टवर आतापर्यंत विचारले गेलेल्या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर त्यासोबतच काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी सुद्धा दिलेले जाणार आहेत. तर व्यवस्थित ही सीरीज कव्हर करा, व्यवस्थित पहा, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या आणि अजूनही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्की सांगा. नक्की ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल. ओके. तर आता या सीरीजमध्ये ॲक्चुअली काय असणार आहे पहा, तर एक टॉपिक घेतला जाईल. त्या टॉपिक रिलेटेड सब टॉपिक चॉईस केला जाईल आणि त्या टॉपिक रिलेटेड कन्सेप्ट या ठिकाणी एक्सप्लेन केली जाईल. रोज एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवली जाईल. त्या कन्सेप्टवर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले गेले हेही तुम्हाला सांगितलं जाईल आणि काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जातील. ओके. तर अशा पद्धतीने आपण ही सीरीज कंप्लीट करणार आहोत. साधारण पुढचे 3 ते 4 महिने ही सीरीज चालणार आहे आणि रोज 10 ते 15 मिनिटाचं मॅक्स 20 मिनिटाचं लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. तर रोजचे जर तुम्ही 10-15 मिनिटं, 20 मिनिटं जर तुम्ही दिली, तर मला 100% खात्रीने तुम्हाला सांगता येईल, की तुम्ही 100% 50 पैकी 50 मार्क म्हणजे जो 100 मार्कांचा जो पोलीस भरतीचा पेपर आहे, त्या 100 पैकी 50 मार्क तुम्ही 100% हमखास मिळवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्ता कव्हर करणार आहोत. तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्येच लक्षात येईल का कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही सीरीज घेत आहोत. ओके. ठीक आहे. तर आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये अंक म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे जे अंक आहेत त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, ती कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. खरं जर पाहिलं गेलं तर हा जो टॉपिक आहे हा संख्या व संख्या मालिकेचा एक सब टॉपिक आहे. संख्या व संख्या मालिकेमध्ये म्हणजे नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ, त्यानंतर सहमूळ संख्या, तर असे खूप सारे पॉइंट आहेत. तर आपण त्यातला एक-एक सेक्टर म्हणजे एक-एक पॉइंट घेणार आहोत आणि त्या पॉइंटवर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहणार आहोत. म्हणजे एकदम संख्या मालिका हा पूर्ण टॉपिक कव्हर न करता त्यातला एक पॉइंट उचलून त्या पॉइंटवर प्रश्न आणि ते कन्सेप्ट हे सायमल्टेनियसली आपण घेणार आहे. तर संख्या व संख्या मालिका हा जो एक मोठा आणि विस्तीर्ण टॉपिक आहे त्यातला आपण आज एकच पॉइंट चॉईस केलेला आहे आणि तो पॉइंट आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. ओके. ठीक आहे. तर असा एक-एक पॉइंट आपण कव्हर करत चालणार आहोत. तर पहा आपला पॅटर्न कसा असणार. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल, की डायरेक्ट मी या ठिकाणी क्वेश्चन घेतलेत. नक्की क्वेश्चन कशासाठी सुरुवातीला घेतलेत याचं रिझन सुद्धा आहे. की आधी आपण क्वेश्चन पाहणार आहे. उत्तरही टिक करणार नाहीये. आधी आपण प्रश्न पाहणार आहे, की नक्की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. म्हणजे तुम्हाला ज्याच्यासोबत लढायचंय तो जो व्हिलन आहे किंवा जो तुमचा अपोझिशन आहे, तो नक्की कशा पद्धतीने आहे याचा अंदाज तुम्हाला येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या कन्सेप्टवर काय करता येईल, अटॅक करता येईल. म्हणजे त्या कन्सेप्टचा व्यवस्थित अभ्यास करता येईल. बऱ्याच वेळा काय होतं, कन्सेप्ट आधी घेतली जाते आणि मग प्रश्न शिकवले जातात. मग आपल्याला कन्सेप्ट आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहत नाही त्या कन्सेप्ट कारण आपल्याला माहितीच नसतं का नक्की प्रश्न कसे विचारले जाणार आहेत. पण जर आधी तुम्हाला प्रश्न माहिती असतील तर तुम्ही कन्सेप्टकडे पाहताना त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहता म्हणजे तुम्हाला प्रश्न काय करता येतात व्यवस्थितरित्या ट्रॅक करता येतात, पाहता येतात. ओके. तर या कन्सेप्टचा वापर करून आपण या थिअरीचा वापर करून आपण आपलं लेक्चर किंवा आपला हा पॉइंट आपण कव्हर करणार आहे. सगळेच लेक्चर याच पॅटर्ननी काय केले जातील, कव्हर केले जातील. आधी तुम्हाला प्रश्न दाखवले जातील, प्रश्न दिले जातील. ओके. ते तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचे. फक्त आपल्याला पाहायचं आहे, की प्रश्न कशा पद्धतीने आणि त्याच्यावरती नंतर कन्सेप्ट कशी आहे हे आपल्याला कव्हर करायचं आहे. आता पहा सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला व्यवस्थित बारकाईने ऐकून. एक मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. ओके. अंक वाचतोय. उदाहरणासाठी 100 अंक 100 ही संख्या तो कसा वाचतोय पहा 100. ओके. असे म्हणतो 1 ते 100 मोजले असता त्या मोजताना किती वेळा 1 ह्या अंकाला त्यांनी मोजलेला आहे. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा आला असं अप्रतिशरित्या या ठिकाणी विचारलेलं आहे. जर तुम्ही सेकंड क्वेश्चन पाहिला तर तो प्रश्न काय दिलाय पहा आपल्याला कुठेही उत्तराला टिक करायचं नाहीये. आधी आपण फक्त प्रश्न समजून घेतोय. ओके. त्यानंतर 2023 ला विचारला गेलेला प्रश्न पहा 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 2 हा अंक एकूण किती वेळा येतो. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो. 23 चे सगळे प्रश्न आहे. 23, 22, 21, 16 सगळे इथून मागचे आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले गेले बऱ्यापैकी आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. ते 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात. त्यानंतर पाहिलं तर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. त्यानंतर जर पाहिलं तर 1 पासून 100 पर्यंतचे सर्व अंक लिहिताना 4 अंक किती वेळा येतो, म्हणजे किती वेळा वापरावा लागतो. त्यानंतर 1 ते 100 अंक लिहिताना 7 अंक किती वेळा लिहावा लागतो. त्यानंतर 1 पासून 100 पर्यंतचे लिहिताना 0 अंक किती वेळा येतो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 अंक किती वेळा येतो. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात का 1 पासून 100 पर्यंत 7 किती वेळा येतो, 8 किती वेळा येतो, 9 किती वेळा येतो, 5 किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा लिहावा लागतो किंवा मध्येच एखादा प्रश्न असा सुद्धा विचारला जातो काय 1 पासून 100 पर्यंत न घेता 11 पासून 100 पर्यंत 99 पर्यंत 1 आकडा, 2 आकडा, 3 अंक असे किती वेळा घेतले जातात. तर या टाइपचे तुम्हाला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. म्हणून आता आपण काय पाहणार आहे, कन्सेप्ट पाहणार आहे का नक्की हे कसं आहे.
ओके, ठीक आहे. तर कन्सेप्ट पाहूया आणि मग आपण पुन्हा त्या प्रश्नांकडे जाऊया. आपल्याला कन्सेप्ट आधी व्यवस्थित क्लिअर करून घ्यायची आहे का नक्की या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी आणि मग आपण नेक्स्ट पॉइंटकडे किंवा नेक्स्ट पॅटर्नकडे जाणार. आता आपण फक्त अंकगणित म्हणजे अंकगणित संख्या व संख्या मालिकेचा नीट समजून घ्या. पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त जाईल. नंतर मात्र इतका वेळ तुमचा घेणार नाही. 100% नाही घेणार कारण तुम्हाला फक्त पॅटर्न लक्षात यावं म्हणून मी थोडासा वेळ जास्त घेतोय. तर पहा आपण काय केलं संख्या मालिकेचा एक टॉपिक पॉइंट चॉईस केला 1 ते 100 पर्यंतचे अंक. ओके आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न. आता त्याच्यात सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यातला एक पॅटर्न आता आपण सध्या घेतो. त्यातला एक पॅटर्न काय 1 ते 100 पर्यंत 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा, 3 किती वेळा, 4 किती वेळा, 100 किती वेळा. सॉरी 9 किती वेळा, 0 किती वेळा या पद्धतीने. ओके ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले त्या सगळ्या प्रश्नांना प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील. मग आता आपण पाहूया का 1 पासून 100 पर्यंत नक्की अंक किती आहेत? नक्की संख्या किती आहेत? त्यातला एक अंकी संख्या किती आहे? 2 अंकी संख्या किती आहेत? त्यात 1 किती वेळा येतो? 0 किती वेळा येतो? 2 किती वेळा? 9 किती वेळा? या पद्धतीने. ठीक आहे. सुरुवात करतोय आपण आपल्या पॉइंटला. आपला पहिला पॉइंट आहे पहा. काय पॉइंट आहे आपला फर्स्ट? तर नक्की एकूण संख्या पहा. एकूण संख्या. आता एकूण संख्या जर तुम्हाला विचारलं तर त्या किती आहेत? 100. ओके. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे एक अंकी संख्या. एक अंकी संख्या. आता पहा आपल्याला पॉइंट कव्हर करायचा आहे एकदम डिटेलमध्ये. एक अंकी संख्या. त्यानंतर त्यातला दुसरा पॉइंट आहे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या. ओके. आणि त्यातला तिसरा पॉइंट आहे 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या. ओके ठीक आहे. बघूया आपण आता. एकूण संख्या 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत? 100. त्यातल्या जर तुम्ही पाहिल्या तर 1, 2, 3, 4, 9 पर्यंत जर पाहिलं तर ह्या सर्व एक अंकी संख्या. म्हणजे टोटल एक अंकी संख्या किती आहेत? 9 आहेत. ओके. तिथून पुढे जे चालू होतात त्या 2 अंकी संख्या चालू होतात. 10 पासून कुठपर्यंत आहेत त्या? 99 पर्यंत. आणि 100 ही काय? 3 अंकी संख्या आहे. मग 3 अंकी संख्या किती येतात 1 ते 100 मध्ये? एकच संख्या आहे. एक संख्या आहे. अंक त्याच्यात 3 आहेत पण संख्या मात्र एकच आहे 100. ओके. मग इथे 1 पासून 100 पर्यंत जर 100 संख्या आहेत त्यातल्या इथे 9 गेल्या, इथे 1 गेली म्हणजे राहिले किती? 90 संख्या. म्हणजे 90 संख्या अशा आहेत ज्याच्यामध्ये काय 2 अंकी संख्या आहेत. 90 संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या आहेत. म्हणजे आता आपण या ठिकाणी फक्त एकच कन्सेप्ट केली क्लिअर केली का 1 पासून 100 पर्यंत जे 100 संख्या आहेत त्यातल्या एक अंकी ह्या 9 संख्या आहेत. 3 अंकी ह्या एकच सॉरी एक अंकी ह्या 9 संख्या आहेत. 2 अंकी ह्या 90 आहेत आणि 3 अंकी किती आहेत? 1 आहेत. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता याच्यावरून आपल्या लक्षात येईल तर नक्की एकूण अंक किती आहेत? आता आपण काय काढूया? एकूण अंक. आता 1 पासून 100 पर्यंतचे नक्की अंक किती आहेत? एकूण अंक. पहा पॉइंट काय आपला? एकूण अंक. आता एकूण अंक. पहा काय पॉइंट आपला? एकूण अंक. एकूण अंक किती आहेत पहा? पहिला पॉइंट. एक अंकी संख्या आता तुम्ही पाहिल्या होत्या. एक अंकी संख्या ज्या आहेत त्या किती आहेत? 1 आहेत. 9 आहेत. एक अंकी संख्या किती आहेत? 9. म्हणजे टोटल अंक किती झाले? 9. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं 2 अंकी ज्या संख्या होत्या, ज्याच्यात 2 अंक येत होते, अशा किती संख्या आहेत? 90 संख्या आहेत. म्हणजे तिथे टोटल जे अंक झाले ते किती झाले? 180. आलं लक्षात? आणि 3 अंकी संख्या 3 अंकी संख्या किती होत्या? 1 होत्या. पहा इथं काय अंक? 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या. 1 अंकी किती आहेत? 9. 2 अंकी किती आहेत? 90 आणि 3 अंकी किती आहेत? 1 म्हणजे 3 एके 3 म्हणजे 3 संख्या. म्हणजे जर तुम्ही या टोटलची बेरीज केली 9 आणि 3 12 180 मध्ये जर 12 मिळवले तर 192 म्हणजे टोटल एकूण जे अंक आहेत ते किती आहेत? 192 अंक आहेत. लक्षात घ्या. म्हणजे टोटल अंक किती आहेत? 192. टोटल संख्या किती आहेत? 100. संख्यामध्ये एक अंकी किती आहेत? 9 संख्या. 2 अंकी किती आहेत? 90 संख्या आणि एक अंकी किती सॉरी 3 अंकी किती आहेत? एकच संख्या. मग ह्या पूर्ण संख्येमध्ये अंक किती आहेत? अंक किती आहेत? अंक जर पाहिले तर टोटल 192 अंक आहेत. लक्षात ठेवा. ओके. एक अंकीमध्ये हे 2 अंकी, 3 अंकी. 192 अंक आहेत. म्हणजे इथं तुम्ही जे आकडे लिहिले ते 192 आकडे लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया. आता याच्यात 1 किती वेळा, 2 किती वेळा, 3 किती वेळा हे आपल्याला पाहिजे. मग सुरुवात कुठून होणार आहे? सुरुवात होणार आहे 0 पासून. ओके. 0 हा एक अंक आहे. त्यानंतर येणारा 1 हा अंक आहे. त्यानंतर येणारा 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे टोटल अंक आहेत. अंक संपले कारण 9 नंतर 10 येतो. 10 ही संख्या आहे, अंक नाहीये.
ओके, मग आता आपल्याला पाहिजे शून्य किती वेळा येतो. ओके, जरी हे तुम्हाला माहित असलं तरी आपण कन्सेप्च्युअली पार्ट क्लिअर करतोय. लक्षात ठेवा, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आणि कन्सेप्ट जर आपण पाहतोय तर ती कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ओके, ठीक आहे. आता एक किती वेळा येतो पाहूया आपण. एक जिथे जिथे आहे ते आपल्याला संख्या मोजायच्या. सॉरी, शून्यापासून आपल्याला सुरुवात करायची. शून्य ही आपली पहिली संख्या. शून्य आता कुठे कुठे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पण इथे दोनदा शून्य आला. लक्षात आलं, म्हणजे 11. म्हणजे शून्य हा अंक जो आहे तो किती वेळा आलाय, 11 वेळा आलाय. बाकी तुम्हाला कुठंही शून्य दिसणार नाही. मग आपण जाऊया एक कडे. आता एक कुठे कुठे आलाय पहा. एक कुठे कुठे पहा, 1 2 3 इथं दोनदा, 4 5 6 7 8 9 10 11. 11 वेळा झाले. 12 13 14 15 16 17 18 19. बरोबर आहे. अजून एक 20. इथे 100 मध्ये एक आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एक टोटल किती वेळा आलेला आहे, एक टोटल आलेला आहे 21. पहा, एक किती वेळा आलाय, पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. एक पहा इथे किती झालाय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19. इथे 20 आणि इथे आलेला एक किती आले, 21. म्हणजे एक साधारण किती वेळा आलेला आहे, 21 वेळा आलेला आहे. एक किती वेळा आला, 21 वेळा. आलं लक्षात. मग आपला हा एक काउंट करायचा राहिला होता. आता त्यानंतर आपण पाहणार आहे दोन किती वेळा. कोण, दोन किती वेळा. आता ऍक्च्युली हे मी तुम्हाला डायरेक्टही सांगू शकतो, पण या ठिकाणी मी तुमच्या समोर का करतोय, कारण कन्सेप्च्युअली पार्ट तुमच्या लक्षात राहावा. पुन्हा एकदा तुम्हाला कधी हा आयुष्यभर पाहावा लागणार नाहीये. ओके, ठीक आहे. बघूया आपण दोन किती वेळा आहे. दोन कुठे कुठे पहा, 1 2 3 4 इथं दोनदा, 5 6 7 8 9 10 11. 11 वेळा झाला. ठीक आहे. अजून 12 13 14 15 16 17 18 19. ओके, आणि इथे आलाय तो 20. ओके, म्हणजे दोन हा किती वेळा आलेला आहे, 20 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे, 20 वेळा. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, आता 3 पाहूया किती वेळा आला. ओके, ठीक आहे. 3 आपल्याला काउंट करायचं आहे. ठीक आहे, 3 बघूया आपण. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 आणि या ठिकाणी आलेला 20. म्हणजे 3 पण किती वेळा आलेला आहे, 20 वेळा आलेला. ओके, म्हणजे या ठिकाणी पुढचे जर तुम्ही सगळे नंबर पाहिले तर हे सगळेच्या सगळे किती वेळा आलेले आहेत, 20 वेळा आलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर शून्य हा अंक किती वेळा आलेला आहे, 11 वेळा आलेला. एक हा अंक किती वेळा आलेला आहे, 21 वेळा आलेला आहे. आणि दोन पासून तर 9 पर्यंत हे जे सगळे अंक आहेत, हे सगळेच्या सगळे अंक किती वेळा आलेले आहेत, 20 वेळा आलेले आहेत. आले लक्षात. म्हणजे 2 पासून 9 पर्यंत कोणताही अंक असू द्या, तुम्हाला काय लिहायचा आहे, तो 20 वेळा 20 वेळा 20 वेळा. एक जर कुठं आलं तर 21 वेळा आणि शून्य किती वेळा आला, 11 वेळा. आले लक्षात. कन्सेप्ट क्लिअर, डन. मग आता आपण जाऊया आपल्या क्वेश्चनकडे. काय क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, आपण पहिल्या प्रश्नाकडे आलो. काय दिलंय पहा पहिला प्रश्न. एक मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी 100 1 ते 00 असं म्हणतो. 1 ते 100 मोजले असता त्या मोजताना त्यांनी एक किती वेळा मोजलेला आहे. तर एक किती वेळा मोजलेला आहे त्यांनी, 21 वेळा मोजलेला आहे. कारण 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो. ओके, त्यानंतर 1 ते 100 पर्यंत अंकात दोन अंक किती वेळा आहे, 2 20 वेळा आहे. आलं लक्षात. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 100 9 अंक किती वेळा आहे, 9 20 वेळा आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 1 आणि 2, आता 1 जर तुम्ही पाहिलं तर किती वेळा आहे, 21 आणि 2 पाहिलं तर 20. ओके, म्हणजे 21 आणि 20 पर्याय क्रमांक. त्यानंतर 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो, 5 20 वेळा. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 1 पासून 100 पर्यंत संख्या लिहिताना 4 अंक किती वेळा वापरावा लागतो, 4 20 वेळा. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर 1 पासून 100 पर्यंत 7 अंक किती वेळा, 20 वेळा. पहा किती प्रश्न विचारले गेले. 1 पासून 100 पर्यंत शून्य अंक किती वेळा आहे, शून्य किती वेळा आहे रे, 11 वेळा. शून्य 11 वेळा, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आता इथं थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, 10 पासून 99 पर्यंत. पहा थोडंसं काय सांगितले, 10 पासून 99 पर्यंत संख्यांमध्ये 9 अंक किती वेळा आहेत. आता जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व केलं तर 9 हा जो अंक आहे टोटल, हा किती वेळा येणार आहे, 20 वेळा. पण हे त्याचं उत्तर आहे का, नाही. का बरं नाहीये, कारण तो कुठपासून कुठपर्यंत आहे, 1 पासून 1 ते किती आहे, 100 पर्यंत. 9 हा किती वेळा आहे, 9 हा जो येतो हा 20 वेळा येतो. किती वेळा येतो, 20 वेळा. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, 10 पासून म्हणजे 1 ते 9 हे अंक आपल्याला घ्यायचे नाहीत. ओके, मग 1 ते 9 मध्ये 9 किती वेळा आला, एकदा. म्हणजे साधारण इथून आपल्याला एक काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे साधारण किती वेळा आलाय तो, 19 वेळा.
कारण 99 नंतर 9 परत येत नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. म्हणजे टोटल जे उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 19 वेळा विचारलं गेलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्च्युअली पार्ट माहिती असेल का नक्की कोण किती वेळा येतो, तर या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजेल. ओके. पुन्हा एकदा आपण कन्सेप्ट पाहतोय. काय? एकूण संख्या किती आहेत? 100. त्या एकूण संख्येमध्ये एक अंकी संख्या 9 आहेत, 2 अंकी 90 आहेत आणि असंही विचारलं जाऊ शकतं पहा, का 2 अंकी किती संख्या आहेत? 1 ते 90 पर्यंत 2 अंकी किती आहेत? 3 अंकी किती आहेत? ओके. ठीक आहे. मग टोटल एकूण अंक जर तुम्ही पाहिलं, तर एकूण अंक काय आहेत? तर एकूण जे अंक आहेत ते 192 अंक आहेत. ओके. या टोटल सिस्टममध्ये. त्यानंतर जर पाहिलं, तर त्या 192 मध्ये 0 हा 11 वेळा विचारला गेलेला आहे. 1 हा 21 वेळा विचारला गेलेला आहे आणि हे जे 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक आहेत, हे 20 वेळा विचारले गेले. जर आपल्याला पाहायचं ठरलं का एकूण 192 अंक होतात का? ते सुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर करू शकतो. आता या ठिकाणी मी फक्त पहा, अजून एक कन्सेप्च्युअल पार्ट आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. इथं जर अंक पाहिले 192 नक्की होतात का? ते आपण चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे टोटल अंक किती आहेत? हे 8. हे किती वेळा विचारले जाणार आहेत? 20. म्हणजे टोटल हे अंक या ठिकाणी किती वेळा लिहिले गेलेत? 160 वेळा. किती वेळा? 160 वेळा. इथं हा किती वेळा लिहिलाय? 21 आणि हा किती वेळा लिहिलाय? 11. मग 21 आणि 11 किती झाले? 32. 32 जर मी 160 मध्ये मिळवले तर आकडा टोटल किती होणार आहे? 192. म्हणजे टोटल अंक किती आहेत? 192. म्हणजे आपण जे काढलेलं आहे ते सगळं काय करेक्ट आहे, बरोबर आहे. ओके. तर या पद्धतीने आपण काय शिकलो, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पॉइंट नोट आउट, म्हणजे हे जे लिहिले हे तुम्हाला नोट डाऊन करायचे का आपण नक्की काय शिकलो आतापर्यंत. ओके. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही लेक्चर ऐकता ऐकता ज्या नोट्स काढायच्या आहेत ना त्या लगेच काढायच्या. ओके. नंतर काढू पाहू किंवा समजलंय आता पाहायची गरज नाही असं अजिबात नाही. नोट्स लगेच पाहिजेत. आपण काय शिकलो हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे आजचं आपलं लेक्चर संपलंय का? नाही. आता पहा, नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॅटर्न काय? नेक्स्ट पॅटर्न काय सांगतो पहा, 2 अंकी संख्येमध्ये 2 अंक किती वेळा येतो? पहा, क्वेश्चन ट्विस्ट आहे. अंक 1 पासून 100 पर्यंतचे आणि त्याच्यात आता पॅटर्न बदलला. ओके. 2023 चा प्रश्न आहे पहा तुम्ही. 2023 ला काय विचारलंय का 2 अंकी संख्येमध्ये 2 अंक किती वेळा येतो? त्यानंतर पाहिलं तर 2 हा अंक ज्या संख्येत नाही अशा 2 अंकी संख्या किती आहेत? 2023 चा प्रश्न आहे. ओके. त्यानंतर ज्या 3 अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहेत? ज्याच्यात 3 नाही अशा 2 अंकी किती आहेत? ओके. ज्या 2 अंक पहा, 2 अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती आहेत? 2023 चाच प्रश्न आहे. म्हणजे आता या पॅटर्ननी सुद्धा ही प्रश्न विचारले जातात. म्हणजे जुनं ओल्ड पॅटर्न मध्ये जर पाहिलं तर सरळ सरळ प्रश्न होते. आता मात्र सरळ विचारले नाही जात. मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? टोटल कन्सेप्ट माहित पाहिजे. ओके. कन्सेप्ट माहित असल्याशिवाय आपण या प्रश्नांना हात लावू शकत नाही. मग आपण आपल्या कन्सेप्टला सुरुवात करूया का आता आपण म्हणून मी तुम्हाला सांगितलं का मगाशी काय शिकलो ना ते आपण काय शिकलो हे लगेचच्या लगेच लिहून ठेवा. म्हणजे ते काय होतं रिमाइंड होतं, लक्षात राहतं. आता आपण नवीन पॅटर्नकडे नवीन क्वेश्चनकडे जातोय आणि तो क्वेश्चन काय पहा आता आपल्याला नक्की काय प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. प्रश्नाचा जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न पाहिला तर 2 अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती आहेत? म्हणजे थोडक्यात 7 अंक असलेल्या किती आहेत? हे तर आधी कळलं पाहिजे. लक्षात आलं? मग व्यवस्थित आपण नीट क्लिअर करून घेऊया. टोटल 2 अंकी संख्या किती आहेत? टोटल 2 अंकी. ओके. एकूण 2 अंकी संख्या. एकूण 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या. एकूण 2 अंकी संख्या पाहिल्या तर त्या 90 आहेत. हे सुरुवातीलाच आपण पाहिलं. ओके. ठीक आहे. आता आपण साधारण 3 चा विचार करूया. साधारण 3 ला एक रँडम घेतलं. 3 किती वेळा येतो एकूण? 20 वेळा येतो. पहा बरं का आता. 3 संख्या कोणती घेतलेली आपण? 3 ही संख्या आपण चॉईस केली. पहिली गोष्ट. 3 पहिला पॉइंट. 3 हा अंक किती वेळा येतो? अंक 20 वेळा येतो. 20 वेळा येतो. हे तर करेक्ट आहे. झालं. दुसरी गोष्ट. खरं जर पाहिलं तर 3 अंक 20 वेळा येतो म्हणजे 3 च्या एकूण किती संख्या झाल्या? 20 नाही. 19 संख्या झाल्या. ज्यांच्यामध्ये 3 आहे ह्या 19 संख्या. का? कारण 33 म्हणजे 3 हा काय झालेला आहे? डबल काउंट झालेला आहे. ओके. म्हणजे 3 असलेल्या एकूण संख्या 3. पहा काय लिहितोय मी या ठिकाणी? 3 अंक 3 हा जो अंक आहे 3 हा जो अंक आहे हा 20 वेळा येतो. 3 असलेल्या एकूण संख्या 3 अंक असं लिहूया आपण. 3 अंक असलेल्या एकूण संख्या किती आहे? 3 अंक असलेल्या एकूण संख्या 19 आहे. किती आहेत? 19. कारण
3 डबल होणार. आता जर तुम्ही पाहिलं तर 2 ला घेतलं तरी 2 पुन्हा एकदा काउंट होणार आहे. 1 ला घेतलं तरी 1 डबल काउंट होणार आहे. 4 ला घेतलं तरी 4 डबल काउंट होणार आहे. 5 ला, 6 ला, 7 ला, 8 ला आणि 9 ला यांना घेतलं तरी ते काय होणार आहे, डबल डबल काउंट होणार. ओके, मग आपण इथं फक्त आपण विचार कोणाचा करतोय, ज्या 20 वेळा विचारला गेल्या त्या. आणि 20 कोणत्या वेळा आली, कोणत्या संख्या 20 वेळा आल्या, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. हे जे अंक आहेत हे सर्व अंक किती वेळा आलेले आहेत, 20 वेळा. म्हणजे याचा अर्थ हे डबल सुद्धा होत असणार आहेत. म्हणजे खरे तर ते अंक जे असणार आहेत, 20 अंक असलेल्या एकूण संख्या आणि अंक याच्यात फरक आहे, नीट समजून घ्या. कारण तो अंक डबल काउंट होतो म्हणून अंकात तो 20 वेळा येतो, पण संख्येत मात्र 19च आहे. ओके, आता त्यांनी आपल्याला सांगितलं का यातल्या 2 अंकी संख्या फक्त म्हणजे 3 ही संख्या सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, रिजेक्ट करावी लागणार आहे. मग 3 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती झाल्या पहा. नवीन नेक्स्ट पॉइंट, तिसरा पॉइंट काय, तिसरा पॉइंट आपण नीट समजून घ्या. 3 अंक असलेल्या 2 अंकी संख्या ओके, 3 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत त्या, 18. एकूण 2 अंकी किती आहेत, 90. एकूण 2 अंकी किती आहेत, 90. त्यापैकी 3 अंक असलेल्या किती आहेत त्या, 18. म्हणजे प्रत्येकाचं इथं 2 पासून 9 पर्यंत प्रत्येकाचं सेम पॅटर्न होणार आहे. काय, 3 अंक, जसं तुम्ही 6 घेतला फॉर एक्झाम्पल, 6 अंक असला 6 अंक 20 वेळा येतो. 6 अंक असलेल्या एकूण संख्या 19 आणि 6 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत, 18. मग 3 अंक असलेल्या 2 अंकी जर 18 आहेत का, ज्यांच्या 3 नाहीये अशा 2 अंकी किती झाल्या, टोटल तर 90 आहेत. हे 2 अंकीचं चाललंय, हे सर्व जे चाललंय हे कशाचं चाललंय, आपलं फक्त आणि फक्त 2 अंकीचं चाललंय. मग 2 अंकी संख्या का ज्याच्यात 3 आहे अशा 18 आहेत. मग 2 अंकी अशा किती संख्या आहेत ज्यांच्या 3 येत नाही, ह्या 90 मधून 18 मी काय करणार, मायनस करणार, म्हणजे 72. म्हणजे इथं मला एक नवीन पॉईंट मिळालेला आहे. आणि तो नवीन पॉईंट कोणता आहे, 2 अंक म्हणजे 3 हा अंक नसलेल्या 2 अंकी संख्या, 3 हा अंक नसलेल्या 3 अंक नसलेल्या 2 अंकी संख्या, 2 म्हणजे असलेल्या 2 अंकी संख्या. ओके, किती येत्या, 72. किती आहे संख्या, 72. म्हणजे 72 संख्या अशा आहेत ज्यांच्यात 3 हा अंक येत नाही. आणि ह्या प्रत्येकाचं असंच होणार. लक्षात आलं. म्हणजे हे 4 पॉइंट जे आहेत हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. या कन्सेप्ट आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, क्लिअर केलेले आहे. मग आता याच्यावर जे प्रश्न विचारले गेले ते प्रश्न आता आपल्याला पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचे. ओके, सुरुवात करतोय आपण आपल्या प्रश्नांपासून. ओके, आपण काय शिकलो, हा मगाचा पार्ट होता. त्यानंतर 2 अंकी संख्येमध्ये 2 अंक किती वेळा येतो, आताच पाहिलं आपण. 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो, तसं पाहिलं तर 2 20 वेळा येतो. सुरुवात पुन्हा एकदा मी रिपीट करतो. तसं पाहिलं तर 2 हा किती वेळा येतो, 20 वेळा येतो. पण संख्या जर पाहिल्या तर त्या 19 संख्या आहेत. कारण 22 मध्ये 2 हा डबल काउंट झालेला आहे. हे तर क्लिअर, ठीक आहे. म्हणजे 2 हा अंक संख्या जर विचारल्या तर 19 संख्या आहेत. त्यांनी विचारलंय 2 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्या सांगा, 2 हा अंक किती वेळा येतो. आता इथं पण ट्विस्ट आहे बा, टोटल 2 हा अंक येतो 20 वेळा. ओके, आता त्यांनी सांगितलं एक अंकी सोडून द्या. ओके, एक अंकीमध्ये 2दा 1 येऊन गेलेला आहे. म्हणजे ह्या ज्या टोटल संख्या आहेत अशा संख्या किती असणार आहेत, एकच. ओके, आपल्याला त्यांनी विचारले 2 अंकी संख्येमध्ये. ओके, म्हणजे 22 डबल काउंट चालणार आहे. मग त्यांनी संख्या विचारलंच नाही, अंक किती वेळा येतो असं विचारलं. म्हणजे टोटल येतो 20 वेळा, त्यातला एक अंक बाजूला काढू आपण, म्हणजे 2 हा बाजूला काढू, ती 2 अंकी संख्या म्हणजे टोटल किती वेळा येणार आहे, 19 वेळा. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात, समजलंय. क्वेश्चन कसा फिरवला जातोय, शांततेने प्रश्न वाचायचा आणि मग उत्तर लिहायचं. आलो आपण सेकंड. काय, 2 अंक ज्या संख्येत नाही अशा संख्या किती आहेत. ओके, याचं उत्तर मला डोळे दाखवून काय लिहायचं आता, 72. कारण 2 अंक आहेत अशा 18 संख्या आहेत. 2 अंक आहेत अशा संख्या किती आहेत, 2 अंकी. 2 अंक असणाऱ्या संख्या तशा 19 आहेत. पण 2 अंक आपल्याला विचारले काय, 2 अंकी संख्या. ओके, म्हणजे 2 अंक ज्या संख्या नाही, 2 अंक ज्यांच्यात नाहीयेत अशा संख्या जर मला विचारलं कोणी, तर माझं उत्तर काय, डायरेक्ट 72. आलं लक्षात, समजलंय नक्की, डन. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा, ज्या 3 अंक नाही अशा 2 अंकी संख्या, ज्यांच्यात 3 येतच नाही, डायरेक्ट 72. अशा 2 अंकी किती आहेत, 72. लक्षात ठेवा. पहा, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2 अंकी संख्येत 7 अंक नाही अशा संख्या, डायरेक्ट मला डोळे झाकून काय लिहायचंय, 72.
दॅट्स इट. पहा म्हणजे या टाईपचे प्रश्न काय होतात आपले क्लिअर होतात. पुन्हा एकदा रिपीट करतोय. एकूण 2 अंकी संख्या ज्या आहेत त्या 90 आहे. आपण 3ला घेतलं होतं. 3 हा अंक 20 वेळा विचारला जातो. 3 हा अंक असलेल्या एकूण संख्या जर पाहिल्या तर त्या 19 संख्या आहेत. पण 3 अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत. ओके. आणि जर ह्या 3 अंक ज्यांचे देतो अशा 18 आहेत. तर 90 मधून आपण 18 मायनस केले 72. 72 संख्या अशा आहेत ज्यांच्यात 3 येत नाही आणि हेच सगळ्या संख्येला लागू होणारे 2 पासून 9 पर्यंत. ओके. म्हणजे हे जे पॉईंट आता आपण शिकलोय हे आपण काय शिकलो या पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं लिहून घ्यायचं. म्हणजे नोट्स तुम्ही आता लगेच लेक्चर पॉज करायचे आणि लगेच नोट्स काढायच्यात. लगेच काढायच्यात. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवू नका. कारण आतापर्यंत ठेवला मार्क किती आलेत माहिती आहे तुम्हाला. आपली कंडिशन काय हे पण माहिती आहे तुम्हाला. सो तुम्हाला जर मॅथ्समध्ये चांगले मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला याच पॅटर्नने अभ्यास करावा लागेल. लगेचच्या लगेच ती कन्सेप्ट रिपीट करणं आणि त्या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करणं. आले लक्षात? समजले? नक्की? डन. आता जर इथं पाहिलं प्रश्न क्रमांक 11 काय दिलाय पहा. 1 ते 100 मध्ये किती संख्येच्या शेवटी 2 आहे? किती संख्येच्या शेवटी 2 येतो? ओके. तर शेवटी 2 हे पण फिक्स उत्तर आहे. सगळ्यांचं फिक्स उत्तर आहे. फक्त इथे मी उजळणी या ठिकाणी मुद्दाम लिहून घेतली का तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून. अदरवाईज त्याचं उत्तर फायनल आहे. हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो. पण कन्सेप्ट जर क्लिअर झालं तर ते चांगल्या पद्धतीने काय राहतं लक्षात राहतं. तर पहा काय उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. 2 अंक शेवटी. 2 अंक शेवटी म्हणजे इथे चालेल. हो, इथे चालेल, इथे चालेल, इथे, 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 इथे आणि इथे. बाकी कुठेही 2 अंक शेवटी येणार नाही. तुम्ही पहा. ओके. इथे 2 आहे पण शेवटी नाहीये. या ठिकाणी 2 आहे पण शेवटी नाहीये. इथे या सर्व संख्येमध्ये 2 आहे पण तो शेवटी नाहीये. ओके. ठीक आहे. इथे ते 3च आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर शेवटी किती असणार आहे? 10. मग 3 अंक शेवटी 10. 4 अंक शेवटी 10. 5 अंक शेवटी 10. 7 अंक शेवटी 10. म्हणजे या सर्व संख्येच्या शेवटी असलेले अंक किती वेळा विचारलं तर तुम्हाला सरळ उत्तर काय लिहायचंय? 10. ओके. पर्याय क्रमांक किती आला आपल्या ठिकाणी? 2. म्हणजे 2 अंक, 3 अंक, 4 अंक, 5 अंक शेवटी येणाऱ्या संख्या किती आहेत? 10. जर तुम्हाला विचारलं 0 शेवटी येणाऱ्या 10, 1 शेवटी येणाऱ्या 10. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत 9 पर्यंत कोणताही अंक घ्या आणि जर सरळ प्रश्न विचारला का शेवटी किती असली पाहिजे ही संख्या तर 100% 9 वेळा लिहायचंय. आता या ठिकाणी 15वा प्रश्न आपण घेतलाय. पहा काय प्रश्न 2019 ला विचारला गेला का 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 अंक किती वेळा येतो? आता काही प्रश्न असे आहेत का ते तुमच्या कन्सेप्च्युअली पार्टवर पण क्लिअर नसणार आहे. ते तुम्हाला शोधावेच लागणार आहे, काढावेच लागणार आहे. मग त्या पॅटर्नने हा का 1 ते 50 पर्यंत. आता तसं जर विचारलं तर 100 पर्यंत 4 किती वेळा येतो? 20 वेळा येतो. हे तर फायनल आहे. मग याचं उत्तर डायरेक्ट 10 आहे का? कारण त्यांनी 50 पर्यंत विचारले म्हणजे. पहा असं 100% नाहीये. का? मग आपल्याला ते मोजावं लागतं कारण 50 पर्यंत म्हणजे 41 पासून इथे जे येणार आहे 4 तर इथं सगळ्यात जास्त वेळा असणार आहे. ओके. मग आता आपल्याला ते मोजायचंय. ओके. मोजणार कसे आपण 1, 2 नीट समजून घ्या. 1, 2, 3 मी फक्त 4 ला मोजतोय. 3, 4, 5 आणि 6. ओके. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं 2 झाला 6. ओके. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि इथे 15. ओके. म्हणजे साधारण 1 पासून 50 पर्यंत 4 किती वेळा विचारला गेलेला आहे? 15 वेळा विचारला गेलेला आहे. तसं पाहायला गेले तर 4 हा 1 पासून 100 पर्यंत जर असतं, हेच उत्तर जर 100 पर्यंत असतं तर मला काय लिहायचं होतं? 20 आकडा लिहायचा होता. मला काय लिहायचा होता? 20 आकडा. म्हणजे 50 पर्यंत 10 आकडा असतो का? 100% नाही. तर आता या पद्धतीने आपल्याला काय करावे लागणार आहेत? काही प्रश्न काउंट करावे लागणार आहेत, काढावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुमची उजळणी पाठ असणं गरजेचं आहे आणि ती तुम्हाला काय ठेवणं आहे? लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पॅटर्ननी आतापर्यंत आपण 1 ते 100 पर्यंत हा जो पॉइंट आहे 1 ते 100 पर्यंतचे अंक याच्यावर ज्या पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात त्या पॅटर्नचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही लेक्चर पुन्हा एकदा पहा. पुन्हा त्या कन्सेप्ट समजून घ्या. न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा आणि सारख्या कन्सेप्च्युअली पाडल्या का 1 पासून 100 पर्यंत 0 किती वेळा येतो? 11 वेळा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. 2 ते 9 अंक 20 वेळा. मग 2 अंक असलेल्या म्हणजे 3 असलेल्या पूर्ण संख्या किती? 3 येतो 20 वेळा. पण संख्या मात्र 19च. पण 2 अंकी संख्या विचारलं तर ते 18. मग 3 नाही अशा संख्या 72. एवढे पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आले लक्षात? आणि 1 पासून 100 पर्यंत टोटल अंक किती आहेत? 192 अंक आहेत. आणि हे तुम्हाला लेक्चर न पाहता सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं आज अभ्यास करून दुसऱ्या दिवशी क्लासला जाऊन किंवा तुमच्या मित्राला हे तुम्हाला शिकवायचं. म्हणजे ते तुमचं परमनंटली लक्षात राहील. म्हणजे येत्या एक्झामसाठीच नाही, फक्त पोलीस भरतीसाठीच नाही, तर गव्हर्नमेंटच्या जेव्हा तुम्ही सरळ सेवाच्या एक्झाम देणार आहात किंवा तुम्ही PSI, SI, ग्रुप 1, ग्रुप 2 याच्याही एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर त्या एक्झामसाठी सुद्धा हा पॉईंट तुम्हाला अतिशय गरजेचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. जर हे तुम्हाला परमनंटली लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला या पॅटर्नने अभ्यास करावा लागेल. तर तुमच्या म्हणजे
तो कायमस्वरूपी काय राहील लक्षात राहील. हे लेक्चर पूर्ण तुम्हाला पाहायची गरज पडणार नाही. तर या पद्धतीने आपण एक एक पॉईंट घेऊन कव्हर करणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट घेणार आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करतात. 1 पासून 100 पर्यंत, 1 पासून 20 पर्यंत, 1 पासून 30 पर्यंत. ओके. किंवा मिडलला जर विचारले तर 50 पासून 100 पर्यंतची नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची. तर हा पार्ट फक्त एक कन्सेप्ट आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करायची. त्याच्यानंतर आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे तिसऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर या पॅटर्ननीच आपण एक एक कन्सेप्ट घेणार आहे आणि ती कन्सेप्ट काय करणार आहे क्लिअर करणार आहे. आज पहिलं लेक्चर होतं सो तुमचा थोडासा जास्त वेळ घेतला. पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल तर या पॅटर्ननी आपण अभ्यास करणार आहोत आणि नंतर मात्र तुम्हाला याच्यापेक्षाही कमी वेळेत सगळं शिकवलं जाईल. तुमचा जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. सो बारकाईने अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. फक्त 15-20 मिनिटं रोज मॅथ्स, गणित म्हणजे मॅथ्स आणि बुद्धिमत्तेसाठी, अंकगणित बुद्धिमत्तेसाठी वेळ द्या आणि चांगले मार्क्स मिळवा. ओके. ऑल द बेस्ट.